मी नेहा रोहित पवार। आज आपण कुठली रेसिपी शेअर करणार नाहीये, तर आज मी तुमच्या बरोबर एक केस गळती थांबवण्यासाठी एक छान अशी नैसर्गिक तेल बनवणार आहे। हे तेल बनवण्यासाठी आपल्याला वेगळे काही गोष्टीची गरज पडणार नाही। अगदी घरगुती सामानांपासून हे आपले तेल तयार होते। माझी आई लहानपणी मला हेच तेल बनवून नेहमी माझ्या केसाला लावायची, त्यामुळे माझी केस अगदी घनदाट होते। नंतर लग्नानंतर कारणास्तव काही मी ते तेल वापरलं नाही, त्यामुळे माझे केस खूप गळायला लागले आणि आपल्याला स्टायलिंग करून सुद्धा आपले केस गळतात। तर मी पुन्हा हे तेल यूज करायला सुरुवात केली आणि खरंच इतका छान हा असा रिझल्ट होता ना म्हणून मला असं वाटलं की ही मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी। चला तर मग आज आपण अशी केस गळती थांबवण्यासाठी अशी छान असे तेल बनवणार आहोत। यासाठी लागणारं साहित्य आहे, मी इकडे आवळा घेतलेले आहे, आपल्याला जास्वंदीची पानं घ्यायची आहे, जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत, कढीपत्ता घ्यायचा आहे, त्याबरोबर मी इकडे रोजमेरीचे लीव्स घेतलेले आहेत आणि कलोंजी घ्यायची आहे आणि आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे आहेत। आता ह्याबरोबर आपल्याला तेल घ्यायचे आहे। तुम्ही इकडे 150 ml तेल वापरू शकता किंवा तुम्हाला जेवढे करायचे तेवढे तुम्ही तेल घेऊ शकता। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। यासाठी इकडे मी 2 बाउल कोकोनट ऑइल घेतलेले आहे, 2 वाटी कोकोनट ऑइल घेतलेले आहे आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवा। इकडे आपण हे आवळे घेतलेले आहेत, त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। बारीक बारीक तुकडे करून घ्या। अशा रीतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। सर्वात आधी मी मेथी दाणा टाकत आहे। हा मी अंदाजे 2 चमचे घेतला आहे। त्यानंतर इकडे आपल्याला कलोंजी ऍड करायची आहे, अंदाजे 1.5 चमचे। त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता ऍड केलेला आहे। त्या ऍड झाल्यानंतर आपल्याला रोजमेरी लीव्स ऍड करायचे आहेत। आता ह्यामध्ये मी जास्वंदीचे पानं ऍड करणार आहे। ह्याला मी थोडे चिरून घेते। मी जास्वंदीचे पानं ऍड करते। जर आपण जास्वंदीचे फुलं ऍड करणार आहोत। आता ह्यामध्ये शेवटी मी आवळ्याचे तुकडे ऍड करणार आहे। हे चांगले आपल्याला ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्याला उकळून घ्यायचे आहेत। अगदी आपल्याला ह्याला मंद आचेवर हे तेल आपल्याला शिजून घ्यायचे आहे। ह्याला जास्त आपल्याला काळे करायचे नाही, एकदम बारीक गॅस ठेवा, म्हणजे ह्याच्यामध्ये जे उकळून ह्यामधील सगळा अर्क आपल्या तेलामध्ये उतरेल। आणि तुम्ही हवं असेल तर ह्यामध्ये ॲलोवेराचे तुकडेही टाकू शकता। आणि काही जण इकडे कांद्याचा वापर करतात, पण मी कांदा जास्त दिवस स्टोर करण्यासाठी मी कांद्याचा उपयोग नाही करणार। मी इकडे आपल्या कलोंजीच्या बीचा वापर केलेला आहे। कलोंजीला कांद्याची बी सुद्धा म्हणतात। हे तेल खरंच तुम्ही करून पहा, एका आठवड्यामध्ये तुम्हाला खरंच बेस्ट रिझल्ट वाटेल। आणि नक्की ह्याचा रिझल्ट आला असेल तर मला तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा। ह्यामध्ये कढीपत्ता, जास्वंदीचे फुलांचा जास्तीत जास्त वापर करा। तुम्हाला तर माहितीये मेथी दाण्याने केस किती वाढवण्यास किती मदत होते। कलोंजीच्या बिया आणि इकडे पण रोजमेरीचा आजकाल शॅम्पूमध्येही रोजमेरीचा खूप प्रमाणात उपयोग करतात, म्हणून इकडे तुम्ही रोजमेरीचाही उपयोग करू शकता। यामधला पूर्ण अर्क उतरायला पाहिजे, म्हणून आपल्याला ह्याला मंद आचेवर शिजून घ्यायचं आहे। म्हणजे जो काही अर्क असेल आपला आवळामधला, जास्वंदीच्या फुलांमधला, हे या तेलामध्ये उतरून जाईल। हे तेल शिजण्यासाठी आपल्याला 10 ते 20 मिनिटं लागणार आहेत। मग जेणेकरून ह्याच्या पूर्ण अर्क आपल्या तेलामध्ये उतरेल। ह्याला चांगले आपल्याला जास्त काळे होऊ द्यायचे नाहीयेत, पण ह्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। आपले हेअर ऑइल ऑलमोस्ट रेडी आहे। हे कसे झाले हे कसे ओळखायचे, ह्यामध्ये जे घटक टाकले होते ते आता चांगले ब्राऊन झालेले आहेत। आपल्याला चांगले ह्याला काळे करायचे नाहीत, आपल्याला ह्याला ब्राऊनच ठेवायचे आहेत।
यामध्ये सगळा अर्क उतरलेला असेल. आता हेच तेल आपण थोड्या वेळ झाकून गॅस बंद करून आपल्याला ह्याला झाकून ठेवायचे आहेत आणि ह्याला थोडं गार झाल्यावर तुम्ही एका कंटेनरमध्ये भरून ठेवा. आपले हेअर ऑइल रेडी आहे. अवघ्या काही मिनिटातच आपले हे हेअर ऑइल तयार झालेले आहे. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे हेअर ऑइल तुम्हाला आंघोळीच्या 1 तास आधी, हेअर वॉश करण्याच्या 1 तास आधी आपल्या केसांच्या मुळांशी लावायचं आहे किंवा रात्री झोपण्याआधी तुम्ही लावू शकता 1 दिवस आधी. चला, थँक्यू.